विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे। विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। काल झालेल्या पावसामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं, त्यामुळे कामकाजाचा दिवस वाढावा अशी मागणी या बैठकीत होणार असल्याचं समजतंय। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे। विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? किरण, काल जर आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये सर्वत्र पाऊस होता, मुसळधार पाऊस रविवारपासूनच पडत होता। त्याचा परिणाम म्हणून रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती। काही ठिकाणी रेल्वे वाहतूक ही धीम्या गतीने सुरू होती। मात्र काल जर आपण कामकाज पाहिलं तर बरेच आमदार हे विधान भवन परिसरामध्ये वेळेत पोहोचू शकले नव्हते आणि त्यामुळे कामकाजावरती याचा परिणाम झाला। कालचा जो दिवस आहे तो भरून निघावा यासाठी आज सर्वपक्ष नेत्यांची बैठक होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये ही बैठक बोलवण्यात आली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे की एक दिवस अधिवेशनाचा अधिक वाढवून मिळावा यासाठी, कारण का कालच्या दिवसभरामध्ये कामकाज तर पूर्णपणे होऊ शकलं नाही आणि त्यामुळे एक दिवस अधिक म्हणजे 12 तारखेला खरं तर हे अधिवेशन संपणार होतं, तर त्याऐवजी ते 13 तारखेला संपवावं अशी मागणी या बैठकीमध्ये केली जाणार आहे। आणि या मागणीकडे नेमका कशा पद्धतीने पाहिलं जातं आणि ही मागणी पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण का एक दिवस जरी वाढवायचा झाला तर संपूर्ण यंत्रणा कामाला लावावी लागते, अनेक बदल अनेक निर्णय घ्यावे लागतात, यासाठी नियोजन करावं लागतं आणि ते नियोजन केलं जातंय का, एक दिवस वाढवून मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यासोबतच आजचे कामकाज देखील तितकेच महत्त्वाचे आहे मुंबईच्या दृष्टिकोनाने देखील, कारण का मुंबईची जी 8 स्थानकं आहेत महत्त्वाची, त्या नावांच्या नामांतराचा विषय हा दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे। त्याला मंजुरी देत ती नावं केंद्रात पाठवली जाणार आहे। त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मग बजेट जे आहे, अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली। उत्तर देखील सत्ताधारी पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं, त्यासोबतच अजित पवार यांनी देखील दिलं। मात्र आता त्याच विनियोजन विधेयक आहे त्याच्यावरती मंजुरी दिली जाणार आहे, म्हणजे अधिकृतपणे त्या बजेटला आता मंजुरी दिली जाणार आहे दोन्ही सभागृहांमध्ये। त्यामुळे आजच्या कामकाजाचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे। मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही बैठक आहे की एक दिवसासाठी हे कामकाज वाढतंय का, 12 तारखेच्या ऐवजी 13 तारखेला हे अधिवेशन संपतंय का, हे आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे। किरण, धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।